अहो सर, इंजिन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. एक 2-3 हजार पर्यंत तरी खर्च येईल किमान. अरे 2-3 हजार एवढा खर्च? अवाच्या सवा सांगतोस काय रे तू? हे बघ, मला सुद्धा गाडीतलं कळतं, माहिती आहे ना तुला. अहो सर, पिस्टन बिघडलाय. आता तुम्हीच मला सांगा कितीचे स्पेअर पार्ट्स लागतील. आणि तसं पण तुम्हाला पण माहिती आहे सर, इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम झाला की खिशाकडे बघायचं नसतं. सर काय करू, गाडी खोलू की नको? काम तर करावंच लागणार. चल ठीक आहे, कर लवकर कर. बिल भरायचा शेवटचा दिवस आहे आज. ए भाई उतर उतर. सिद्धू अरे झाले की तो उगाच म्हणत होता संध्याकाळी देतो म्हणून. मस्तच. काय झालं, अर्जंट बोल. तुला अर्जंट गाडी पाहिजे होती म्हणून आम्ही जशीच्या तशी घेऊन आलो. जशीच्या तशी म्हणजे? अरे पैसे नाही दिलेत का? अरे पैशाचं बघतो ना, पैशाचं टेन्शन नाही घेऊ. अरे पैसे नाही असं नाही, सर्व्हिसिंगला गाडीच घेतली नव्हती. जशी होती तशी सांगते. होती तशी? हो. कोणत्याकडे आणली तू? तुमच्या वहिनी देखून पुण्याला जायचं ना, रस्त्यात काय झालं तर? तुझे तू ऐक, हे बघ तू वहिनींना घेऊन निघालास गाडीतून. या काय गिअर टाकला? परत गिअर नाही, ब्रेक मारलाय. ब्रेक मार. गाडी बंद. आता गाडीत कोण आहे? कोण? अय्या, अहो तुम्ही कधी आलात? मी हाक पण ऐकली नाही हो तुमची. मी हात मारलीच नाही का आज? हा? नाही, आत्ता येऊन बसलोय का? आत्ता नुकताच आलो. अहो ते काय ग, बोल ना. ते तुम्ही बोनस बद्दल विचारणार होता ना ऑफिस मध्ये, काही झालं का बोलणं? अगं विचारणार होतो, पण नेमके आमचे मॅनेजर साहेब रजेवर गेले. त्या आठवड्याभराकरता नाहीच आहेत ते. आता ते आले पुढच्या आठवड्यात की विचारतो लगेच त्यांना. नाही म्हणजे ते आता या सगळ्या खर्चाच्या गडबडीत घर भाडं द्यायचं राहिलंय ना, आणि किराणा पण भरायचा होता. हो का? अहो काय झालंय? नाही म्हणजे मी एका मागोमाग एक खर्चाबद्दल बोलले म्हणून दडपण आलंय का? काळजी वाटते का? नाही तसं असेल तर मी अगं नाही, काळजी कसली? काळजी काही नाही ग, फक्त जरा आज दमायला झालंय, बाकीचं काही नाही. नाही हो तुम्हाला माझ्याशी खोटं बोलता येत. आणि तुम्हाला काय वाटलं, इतक्या वर्षाच्या संसारानंतर मला तुमचा चेहरा वाचता येणार नाही? काय झालंय सांगा ना. कसली चिंता आहे? काही झालंय का? काय ग लक्ष्मी, किती काळजी करतेस, उगाच काळजी करतेस तू. हे बघ, झालंय म्हणजे असं, अगं आज 4-5 गाड्या आल्या होत्या सर्व्हिसिंग करता, आणि सगळ्यांना आजच डिलिव्हरी होती, म्हणून ते दुखायला लागलं ग डोकं या सगळ्या कलकलाटामुळे. आणि काय नाही. नक्की ना? हा, अहो मग सांगायचं ना, मी पटकन गोळी आणते, तुम्ही थोडा आराम करा ती घेऊन. लक्ष्मी, गोळी नाही, मला तुझ्या हातचा कडक चहा पाहिजे, हालत जास्त घालून. माझी डोकेदुखी अशी पळून जाईल. लगेच आणते. डबे परत आले. आता त्या दोघांनी फोनच नाही उचलला म्हटल्यावर तू तरी कशी जाणार त्यांच्या घरी? कसं जायचं म्हणजे काय? अगं बेल वाजवायची आणि जायचं. अगं आपल्याच मुलीचं घर आहे ना, मग हक्काने जायचं. आई, अगं तुझं म्हणणं कितीही बरोबर असलं ना तरी
निदान फोनवर जर बोलणं झालं असतं त्यांच्यापैकी कोणाशी तर बरं झालं असतं ना. हो ना. बाबा पण तो जयंत म्हणालाय ना की जानू अभ्यासाला फोन बंद करून बसते म्हणून, झालं मग. हो पण इतका वेळ कोण बसतं फोन बंद करून अभ्यासाला? जानू करते. हो पण फोन सुरूच केला नाही असं नाही ना होणार. नाही म्हणजे जयंतरावांशी माझं सविस्तर बोलणं झालं होतं, त्यांच्याशी बोलून बरंही वाटलं होतं मला, पण आता त्यांचाही फोन लागत नाही म्हटल्यावर जरा. लक्ष्मी, जर तुला एवढी काळजी वाटत असेल ना तर आपण टॅक्सी करून जाऊया का? जाऊन येऊया जानूकडे. बाबा बाबा अहो कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? जयंत जान्हवीची किती काळजी घेतोय आपण सगळ्यांनी बघितलंच आहे ना. आणि जान्हवी सांगत होती त्यांच्या घरात केवढी सिक्युरिटी असते, ती घराच्या बाहेरही पडलेली नाहीये, कशाला एवढं टेन्शन घ्यायचं? आता तुम्ही टॅक्सी करणार, मग तिकडे जाणार, त्यात पैसे खर्च होणार, त्यापेक्षा एक रात्र थांबूया ना. आणि तुमच्या जनरेशनला तर मोबाईल शिवाय फोन शिवाय जगायची सवय आहे ना, हे काय आता आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे का बाबा? उद्या सकाळी बघूया ना. हा चला जेवून घेऊया आणि झोपूया लवकर. चला ए वीणा जेवायला वाढ. आई मी आज